नमस्कार, माझं नाव रुपाली नगरकर. 4 तारखेला आमचा ब्रुनो आहे, तो हरवला होता. तर आम्हाला काहीच कळत नव्हतं. आमच्याकडे CCTV फुटेज नव्हतं, कुठलेच क्लू नव्हते. आम्ही पूर्णपणे डिस्टर्ब झालो होतो आणि त्यामध्ये कुठंतरी आम्हाला एक रे ऑफ होपची प्रचंड गरज होती. तर मला माझ्या एका मैत्रिणीकडून ऋता मॅमचा नंबर मिळाला. त्यांच्याशी आमचा कॉन्टॅक्ट झाला. त्यांनी इमिडिएटली माझं पहिलं सेशन घेतलं, विच वॉज टू गुड. आणि त्या सेशनमध्ये त्यांनी आम्ही ब्रुनोसाठी काही सेफ प्रोटेक्शन्स पाठवले. त्याला आम्ही सांगितलं की आम्हाला तू घरी परत हवा आहेस, तू घाबरू नकोस. त्यांनी सगळ्यात पहिले तर मला शांत केलं की तू घाबरू नको म्हणजे ते घाबरणार नाहीत. मी प्रचंड रडत होते. मी इमिडिएटली त्यांच्याशी बोलल्या बोलल्या शांत झाले. आम्ही सगळीकडे शोधायला लागलो. त्याच्यानंतर 1 दिवस गेला. दुसऱ्या दिवशी ब्रुनो आमचा घरी आला होता आणि आम्हाला ऋता मॅमला प्रचंड थँक्यू म्हणायचे आहेत. त्यांचा ब्रुनोशी कॉन्टॅक्ट झाला. ब्रुनोने त्यांना काही इमेजेस पाठवल्या, काही व्ह्यूज पाठवले. ते आम्हाला मॅमने सांगितले, तो खूप घाबरला आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि त्यामधून आम्हाला वे मिळाले की कुठं शोधायचं आहे, काय शोधायचं आहे. खूप शोधलं. तो आम्हाला मिळाला आणि ॲनिमल कम्युनिकेशन ह्या गोष्टीवर माझा प्रचंड विश्वास बसला. आधी खरंच तेवढी काही आयडिया पण नव्हती त्या बाबतीत, पण जेव्हा ह्या गोष्टी खरंच ॲक्चुअल लाईफमध्ये आपण एक्सपिरियन्स करतो, तेव्हा त्या गोष्टींची किंमत कळते. त्या गोष्टींचं नॉलेज अजून मिळावं अशी पण इच्छा होते. सो थँक्यू सो मच ऋता मॅम. आणि काय आमच्याकडे वर्ड्स नाही आहेत. खरंच त्या गोष्टींचे एक उपकार म्हणावेत अशी, जे खरंच उपकार असतात. कारण आपल्या घरातले पेट ॲनिमल्स हे आपली फॅमिलीज असतात. ते काही असे ॲनिमल्स म्हणून कधीच कोणी त्यांना ट्रीट नाही करत. आणि त्या सगळ्यामध्ये एक वे ऑफ होप, जेव्हा ते हरवतात तेव्हा आपण स्वतः शांत होऊन मग त्यांना शोधणं, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये प्रचंड एक मेडिटेशनची गरज लागते, सेशनची गरज लागते. ते ऋता मॅमनी दिलं. वी आर रिअली थँकफुल टू हर. थँक्यू सो मच.